नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। चौदार तळ्याचं पाणी आहे. नाही रामा, या वेळेला मी नाही आणू शकलो चौदार तळ्याचं पाणी. त्या पाण्यावर गुराढोरांचा हक्क आहे, पण आपला नाही. तो मी मिळवेन. तू आधी बरी हो ग. हे घे, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्या सोबत. चौदार तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही. एक लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी आता इथनं उठायचंय आणि चौदार तळ्यापाशी जायचंय आणि ओंजळ पाणी घ्यायचंय. आलंय लक्षात? हे थोडं अविचाराने होतं असं नाही का वाटत? अजिबात नाही. हे बघा, लक्षात घ्या, आपण दोन दोन जणांच्या रांगा करणार आहोत आणि शिस्तीत शांततेमध्ये चौदार तळ्यापाशी जाणार आहोत. हे बघा, आपला हा सत्याग्रह शांततेचा सत्याग्रह आहे. आपल्या या सत्याग्रहाचा या गावातल्या कुणालाही त्रास होता कामा नये. आलंय लक्षात? आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत. चला रामा, शांतता म्हणजे शांतता. घोषणाबाजी नको. काय बायको पोर घरदार नाही होय. अरे हसतोयस काय? भ्याव नाही वाटत वय तुला? त्या वरच्या जातीतल्या माणसांनी घालून दिलेले रीत बाजूला सारून त्या तळ्यातलं पाणी आमच्यासाठी मोकळं करायचं ठरवलं. ते तुझं उपकार कसं फेडू रे बाबा? दादा, फेडू दादा, अहो उपकाराची भाषा कसली करता? अहो हा हक्क आहे आपला. अहो या तळ्यातलं पाणी सगळे लोक पितात की नाही? अहो जनावरं देखील पितात. आपण का पिऊ नये? अहो ही कुठली रीत, ही कुठली माणुसकी? आणि मला एक सांगा, आभाळातनं पाणी पडतं, जमिनीवर साचतं, त्याच्यावरती कोणी कसा मालकी हक्क दाखवू शकतं? सांगा बरं. शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. पाणी पेटलं गवाई, माझ्या भीमाची सगळी भेटलं बाई. एका भयान रात्रीला वाढतं पण पडलं, वाढतं पण पडलं, मन त्यातच गडलं. कळकळच्या मानसा फुलावरती काढलं, फुलावरती काढलं, तुझं वजन वाढलं, वजन वाढलं. भीम 100 नंबरी. काय होत दादा आपल्याकडं पहिलं, कसं जीवन होत मी काल पाहिलं. आज आपण मोठ मोठ पद घातलं, आज आपण मोठ मोठ पद घातलं. सारथनाचं गाठूड आपल्याला वाटलं.
समाना थोर जागी त्या पुढच्या तो समाना वंचितो वंचितो सवे दिमाना वंचितो सवे दिमाना DJ Rohit in the mix.